नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना होते की पदावरती असताना भारताचे उपराष्ट्रपती राजीनामा देत आहेत. आता राजीनामा याच्या अगोदर दिला गेला होता का? तर याच्या अगोदर सुद्धा आपल्या दोन उपराष्ट्रपतींनी राजीनामे दिले होते आणि त्या दोन उपराष्ट्रपतींचा उल्लेख जर आपण करायचा झाला तर जुलै 1969च्या कालखंडामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात राजीनामा देणारे कोण? वराहगिरी वेंकटगिरी यांनी राजीनामा दिला होता सगळ्यात पहिल्यांदा उपराष्ट्रपतीच्या अनुषंगाने, पण ते दिला होता त्यावेळेसचे असणारे आपले राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं असणारं निधन झालं होतं आणि त्या निधनानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने यांनी या ठिकाणी राजीनामा दिला होता. आणि आपल्या भारतात पहिल्यांदा अशी एक घटना सुद्धा घडली होती की आपल्या भारतामध्ये राष्ट्रपतींचं निधन झालं होतं, उपराष्ट्रपती तात्पुरते राष्ट्रपती पदावरती होते आणि त्यांनीही राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीमध्ये भारताचं हंगामी पद राष्ट्रपतींचं कोण भूषवणार? तर त्यावेळेस 1969ला एका नियमावलीची निर्मिती होताना दिसते आणि तिथं आपण आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचे असणारे सरन्यायाधीश त्या ठिकाणी आपल्याला या असणाऱ्या पदभारावरती काम करताना दिसतात. ते म्हणजेच कोण तिथं? तर मोहम्मद हिदायतुल्ला खान साहेब आपल्याला या ठिकाणी काय दिसतात? तर भारताचं तात्पुरती राष्ट्रपतीचं पद भूषवताना दिसतात. पण पहिल्यांदा राजीनामा दिला होता एका उपराष्ट्रपतींनी. ते कारण होतं राष्ट्रपतींच्या निवडणुकांसाठी. तो कालखंड होता जुलै 1969चा. त्यानंतर दुसरा इव्हेंट झाला होता तोही जुलैच आहे. जुलै 1987च्या कालखंडामध्ये आपल्याला अजून एक महत्वपूर्ण असणारी व्यक्ती उपराष्ट्रपती पदावरती असताना राजीनामा देताना दिसतात आणि ते कोण असतील या ठिकाणी? तर ते होते आर व्यंकटरमण. आर व्यंकटरमण यांनी राजीनामा दिला. याचं कारणही तेच होतं. ते म्हणजेच काय की त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकांसाठी उभं राहायचं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते 87च्या कालखंडापासून 92 पर्यंत आपल्याला या ठिकाणी या पदावरती राहताना दिसतात. राष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने त्यांचा कारभार पण दिसतो आणि जुलै 1992च्या कालखंडामध्ये आपण त्यांचा राजीनामा पण किंवा त्यांचा कार्यकाल संपताना पण पाहिला होता. म्हणजे कोणाचा? आर व्यंकटरमण. आता तिसऱ्यांदा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदावरती असणारी व्यक्ती आपल्याला राजीनामा देताना दिसते, पण कारण थोडं वेगळं आहे. पहिल्या दोन असणाऱ्या उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तींनी जो राजीनामा दिला त्याचं कारण कोणतं होतं? तर त्याचं कारण होतं राष्ट्रपतीच्या निवडणुकांमध्ये उभा राहण्याची असणारी भूमिका या ठिकाणी असेल. आता पुढचा महत्वाचा मुद्दा काय की आता सुद्धा जुलैच आहे. आता आयरनी कशा आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जेवढे उपराष्ट्रपतींनी राजीनामे दिले, 3 लोकांनी राजीनामे दिले आणि तिन्ही लोकांनी जुलै महिन्यातच राजीनामा दिला. हा एक रेफरन्स असेल. मग आता 21 जुलैला 2025ला आपले आत्ताचे असणारे जे काही उपराष्ट्रपती आहेत कोण या ठिकाणी? जगदीप धनखड यांचा उल्लेख केला तर राजस्थानशी संबंधित असणारे हे व्यक्ती आणि त्यांनी आता राजीनामा दिला. पण याचं कारण काय दिलं त्यांनी? तर याचं कारण दिलं त्यांनी आरोग्याचं. आणि आरोग्याचं कारण देत असताना त्यांनी डॉक्टरच्या असणाऱ्या कन्सल्टिंग नंतरच इथं आरोग्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे हे कारण देत राष्ट्रपतींना उद्देशून त्यांनी काय केलं? द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून राजीनामा दिला आणि राजीनाम्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षात कोणत्या कलमाचा उल्लेख या ठिकाणी हायलाइट होतोय? तर कलम नंबर 67 त्यातलं उपकलम ए या अनुषंगाने राजीनामा दिला जाऊ शकतो उपराष्ट्रपतींच्या द्वारे, पण तो राष्ट्रपतींना उद्देशून द्यावा लागतो आणि तसा राजीनामा दिला आणि तो खूप लवकरच मान्य पण झाला, ऍक्सेप्टही झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पहिली घटना घडली की राष्ट्रपतींच्या निवडणुकांच्या कारणाव्यतिरिक्त पहिल्यांदाच आरोग्याचं कारण किंवा इतर कारणाच्या दृष्टिकोनातून उपराष्ट्रपती आपल्याला राजीनामा देताना दिसतात. हा एक महत्वाचा रेफरन्स या ठिकाणी येईल. आता जगदीप धनखड यांच्या बाबतीमध्ये पाहायचं असेल तर यांचा प्रवासही तितकाच महत्वपूर्ण आहे, कारण आपल्याला बऱ्याच अंशी त्यांच्या प्रवासाशी संबंधित असणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता काय लक्षात घ्यायचं इथं? तर जेव्हा हे उपराष्ट्रपती पदावरती नियुक्त झाले म्हणजेच कुठला संदर्भ असेल? ऑगस्ट मधला 2022 मध्ये आपल्या भारतामध्ये इलेक्शन झाल्या होत्या. 2022 मध्ये आपल्या भारतात इलेक्शन्स राष्ट्रपती उपराष्ट्रपती या दोन्ही पदांच्या झाल्या होत्या आणि त्यानंतरच्या परीक्षांमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा या दोन पदाशी संबंधित प्रश्न विचारताना दिसतात आयोग. मग आता काय लक्षात घ्यायचं? या 2022ला इलेक्शन झाल्या होत्या
तर यांचा कार्यकाल किती वर्षांचा, तर उपराष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने तर 5 वर्षाचा. मग 5 वर्ष म्हणजे ते कधीपर्यंत राहू शकणार होते, म्हणजेच काय, यांचा कार्यकाल या ठिकाणी कधीपर्यंत जाऊ शकणार होता, 2027 पर्यंत जाऊ शकणार होता. पण त्यांनी 2 वर्ष अगोदरच काय केलेलं आहे, तर राजीनामा देताना आपल्याला दिसतात. आता पुढचा मुद्दा, हे या ठिकाणी उपराष्ट्रपती होण्याच्या अगोदर ते कोण होते, तर ते वेस्ट बेंगॉलचे असणारे गव्हर्नर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. काय, वेस्ट बेंगॉलचं गव्हर्नर पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. तो कार्यकाल किती होता, 2019 ते 2022 या कालखंडामध्ये त्यांनी वेस्ट बेंगॉलच्या, पश्चिम बंगालच्या असणाऱ्या राज्यपालाची जबाबदारी स्वीकारलेली होती. त्याच्या अगोदर जर थोडासा उल्लेख केला तर ते सुप्रीम कोर्टामध्ये सिनियर ऍडव्होकेट म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कामकाज केलं होतं. कुठं, सुप्रीम कोर्टामध्ये सिनियर ऍडव्होकेट म्हणून सुद्धा त्यांचं काम आपल्याला हायलाइट होताना दिसतं. 1990च्या कालखंडामध्ये, 1990च्या कालखंडामध्ये आपल्या असणाऱ्या उपराष्ट्रपतींनी एक अतिशय महत्वपूर्ण पद स्वीकारलेलं होतं. ते म्हणजेच काय, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट या पदाच्या अनुषंगाने त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सुद्धा घेतलेली होती 1990च्या कालखंडामध्ये. आणि त्याच्या अगोदर थोडासा त्यांचा राजकारणाचा इतिहास बघायचा असेल तर ते MLA आणि MP या दोन्ही असणाऱ्या महत्वपूर्ण पदाच्या अनुषंगाने राजस्थान मधून आपल्याला निवडून येताना दिसतात. अशा असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तीचा प्रवास आपल्याला आत्ताच्या स्टेजमध्ये पाहिलं तर राजीनाम्यापर्यंत जाताना दिसतो. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा, आणि ही भारतातली एक पहिलीच आणि ऐतिहासिक घटना आपण याला मानू शकतो. हा झाला त्यांच्या असणाऱ्या जीवनाशी संबंधित असणारे मूळ मुद्दे. आता फक्त थोडं काय लक्षात घ्यायचं, आता जर हे पद रिक्त झालं असेल तर आता निवडणुकांचा संदर्भ, निवडणुका घ्याव्या लागतील ना नवीन पदासाठी. पण तत्पूर्वी तात्पुरतं असणारं उपराष्ट्रपतीचं पद कोण भूषवेल हा एक प्रश्न उपस्थित राहतो. कारण का, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्यघटनेच्या अंतर्गत कलम 63 आणि कलम 89 या 2 कलमांचा उल्लेख केला तर आपल्या भारताचे असणारे उपराष्ट्रपती हे असतात एक्स ऑफिसो चेअरपर्सन. म्हणजेच काय असतात त्या ठिकाणी, हे असतात पदसिद्ध सभापती असतात. हे कुठले पदसिद्ध सभापती असतात, हे असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हा फॉर्मॅट आपण अमेरिकेकडनं अडॉप्ट केलेला आहे. आता हे पदसिद्ध सदस्य असतात, आता त्यांचा राजीनामा आहे, म्हणजेच कोण, उपसभापती जे असतील राज्यसभेच्या अंतर्गत ते तात्पुरत्या कालखंडासाठी काय करतील या ठिकाणी, तर इथं सभापतीचं असणारं कामकाज बघतील. ठीक आहे, हे मान्य आपल्याला. पण उपराष्ट्रपतींचं पद रिक्त असताना तात्पुरतं उपराष्ट्रपती पदावरती कामकाज कोण पाहणार, याच्याबद्दल राज्यघटनेमध्ये काय आहे का, तर क्लिअरली लक्षात ठेवायचं, याच्याबद्दल राज्यघटनेत कोणती स्पष्ट तरतूद नाहीये की राष्ट्रपती जेव्हा नसतात तेव्हा उपराष्ट्रपती तात्पुरतं कामकाज बघू शकतात, पण जेव्हा उपराष्ट्रपती नसतात तेव्हा राष्ट्रपती त्या ठिकाणी किंवा उपराष्ट्रपती पदावरती कोणाला नियुक्त करता येतं का, अशा बद्दलचा कोणताही मुद्दा नाहीये. म्हणून येतो पार्ट कुठला, तर यांच्या असणाऱ्या इलेक्शनचा पार्ट येतो. आणि इलेक्शनचा मुद्दा पाहिला तर लोकप्रतिनिधी कायदा 1951 त्यानुसार पाहिलं तर 6 महिन्यांच्या कालखंडामध्ये काय करणं अपेक्षित आहे या ठिकाणी, तर या नवीन निवडणुका घेणं आवश्यक असेल. मग आता तुम्हाला घोषणा सुद्धा होताना दिसतील निवडणुकांच्या अनुषंगाने. मग परत एकदा भारतातलं असणारं राजकारण या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसेल का, कारण जेव्हा 2022ला उपराष्ट्रपतींच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा NDA अलायन्सला काय होतं, स्पष्ट बहुमत होतं. त्यातले एकट्याच बीजेपीला 303 जागा त्यांना लोकसभेमध्ये मिळाल्या होत्या. पण आता 240 जागा, आणि आता गठबंधनाचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये परत एकदा सत्ताधारी आणि विरोधी यांच्यामध्ये तुम्हाला एक रस्सीखेच त्या ठिकाणी चालताना खेळताना दिसेल. आणि या अनुषंगाने निवडणुकीचं वातावरण परत एकदा तापेल आपल्या भारताअंतर्गत. पुढच्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण हा मुद्दा बघूया. आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होत असतं, तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातले असणारे सगळे सदस्य, सगळे म्हणजेच कोण, निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य, हे सगळे सदस्य सहभागी होत असतात, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये आता कशा पद्धतीचं या पक्षांचं असणारं समतुल्य बळ आहे, या अनुषंगाने आता निवडणुकांमध्ये होणारे जे रेलचेल असतील, निवडणुकांशी संबंधित असणारे मुद्दे असतील, त्यात काही अतिरिक्त घडामोडी घडल्या तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊया. ठीक आहे, तर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा,
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू.